हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत सुक्या खोबऱ्याची जी आहे ते बर्फी बघणार आहोत आपण. तर ते सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते कढईमध्ये टाकलेलं होतं मी तूप चांगलं गरम झालं की मध्येच टाकलेला होता. हे खोबऱ्याचा जो खिसा असतो तो मार्केटमध्ये अवेलेबल असतो, ड्राय खिसा असतो हा. तर मार्केटमध्ये कुठं पण अवेलेबल होऊनच जातो आहे. तर ते खिस घेतलेला आहे मी, तूप टाकून चांगल्या प्रकारचा तुपामध्ये चांगल्या प्रकारे परतून घेतलेला आहे. चांगलं जे आहे ते भाजून घेतलेला आहे पूर्ण हा. आणि त्याच्यानंतर मी टाकलेली होती 1 कप साखरमध्ये मी टाकलेली होती. नंतर आणखीन त्याला चांगल्या प्रकारे मिक्स केलं. थोडीशी साखर मेल्ट झाल्यानंतर मध्ये टाकलेलं होतं मी 1 कप दूध टाकलेलं होतं. आणि मग त्याच्यानंतर चांगलं आणखीन थोडं फ्राय होऊ दिलं. पूर्ण सगळी जे आहे ते ड्राय होऊ दिलेली होती मी. बर्फी जे आहे त्याचं जे मिश्रण आहे ते पूर्ण ड्राय होऊ दिलेलं होतं, कारण मग दूध टाकलेलं असतं आपण त्याच्याने. ते साखर जी आहे ते मेल्ट झालेली आहे आता. त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे आणि याला हलवतच राहायचं आहे, कारण खोबरं आहे. जर थोडं पण गॅसला असं खाली जर लागलं किंवा वाफ म्हणजे खाली गॅस चालू असतो आपल्याला, आपण तसं जर ठेवलं तर ते खालच्या साईडनं जे आहे ते करपून जातं. तर इथे जे आहे ते दूध टाकून घेतलेलं आहे. म्हणजे मी दूध टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे याला परतून पण घेतलेलं आहे. तर इथे झालेलं आहे. दूध जे आहे ते सगळं आटून गेलेलं आहे मधलं. आणि आता बर्फीचे मिश्रण जे आहे ते रेडी झालेले आहे. तिथे घेतलेली होती एक परात, मी त्याला लावून घेतलेलं होतं तूप. तेल पण लावू शकतो, आणि तूपच लावायचं शक्यतो. तर तूप लावून घेतलेलं आहे मी. चांगल्या प्रकारे सगळ्या परातीला जे आहे ते तूप लावून घेतलेलं आहे. नंतर जे आपलं मिश्रण आहे आपण केलेलं त्या खोबऱ्याचं, ते सगळं जे आहे ते त्या परातीमध्ये टाकून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे इक्वली स्प्रेड करून एक लेवल असं करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती मस्त जे आहे ते बदाम टाकून घेतलेले होते मी. बदाम, काजू, किशमिश वगैरे जे आपल्याला आवडतं ते ड्रायफ्रूट्स आपण वर टाकू शकतो. आपल्या आवडीनुसार आहे. ड्रायफ्रूट्स आपल्याला जे आवडतात ते टाकायला जमतात ते टाकून घेतलेले आहे ड्रायफ्रूट मी. आणि हे जे आहे ते हे मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेली होती. 1 ते 1.5 तासासाठी फ्रीजमध्ये बर्फी जी आहे ते ठेवून दिलेली होती मी. आणि त्याच्यानंतर फ्रीजच्या बाहेर काढून तिथे बर्फी जी आहे ती रेडी झालेली आहे. आताच काप केलेली नव्हती मी, तर आता ठेवलेली होती ते फ्रीजमध्ये. आणि नंतर जे आहे ते काढून त्याचे काप करून घेतले. आणि बर्फी जी आहे ती एकदम रेडी झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा.